आवाज जनतेचा। जवळजवळ गेल्या 20 वर्षात जिल्ह्यानं स्वतःच्या जिल्ह्याच्या मंत्रिमंडळात समावेश झालेला बघितलेला नाही। जिल्ह्यातील आमदारांचा समावेश मंत्रिमंडळात होत नसल्यामुळे आकांक्षित असलेला वाशिम जिल्हा दिवसेंदिवस जास्तच आकांक्षित होत चाललेला आहे। नेहमीच जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री मिळत असल्यानं त्यांचा अधिकाऱ्यांशी मतदारांशी संपर्कच होत नाही। त्यामुळे असे पाहुणे मंत्री प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनापुरतेच किंवा एखाद्या ठराविक कार्यक्रमापुरतेच जिल्ह्यात पाहुणपणापुरती हजेरी लावताना दिसतात। त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही विकास कामांबाबत ठोस निर्णय होताना दिसत नाही। एवढंच काही तर साधे महामंडळ, शासकीय निमशासकीय समित्यांचं गठन देखील होत नाही। जिल्ह्यात ठोस उद्योग कारखाने नसल्यामुळे औद्योगिक वसाहतीचा विकास नाही। कारंजे शहराचा समावेश अश्रेणी तीर्थक्षेत्रामध्ये घोषित करून तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि सोहोळ काळवीट अभयारण्य पर्यटनासाठी तयार नसल्यानं विकास रखडलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य, सुशिक्षित, बेरोजगार, शेतकरी, मध्यमवर्गीय, सर्वसामान्य कामगार, मजूर, शेतमजूर, महिला मंडळी, दिव्यांग, वृद्ध, कलावंत, निराधार यांचे प्रश्न आजही जिल्ह्यात कायम आहेत। आज रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महायुतीला निर्विवाद अतिप्रचंड असे घवघवीत यश मिळाले। जिल्ह्यातही 3 पैकी 2 मतदारसंघावर महायुतीने विजय मिळवलाय। त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हावासी नागरिक मतदाराच्या महायुती सरकारकडून अपेक्षा वाढल्या असून निदान यावेळी तरी जिल्ह्यातील विधानसभा व विधान परिषद आमदाराला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवून जिल्ह्याला स्वतःच्या जिल्ह्याचे पालकमंत्री मिळावे। पालकमंत्र्यांचे जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय असावे। जिल्ह्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांचे एखादे सचिव जिल्ह्यात 24 तास उपलब्ध राहावेत आणि जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आणि नागरिक मतदारांचा विकास व्हावा अशी रास्त अपेक्षा जिल्हावासी नागरिक मतदारांकडून व्यक्त होत असल्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही नवनियुक्त आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करून वाशिम जिल्ह्याला स्वतःचा पालकमंत्री देण्याची मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केली आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।